विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेळंकी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बियर बारला बनावट व बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाना मिळाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला आहे। संबंधित बियर बार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 153 लगत असून गंगाटेक हे ठिकाण पूर्वीपासून धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते। येथे गंगाकुंड असल्याने दरवर्षी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चा करतात। अशा संवेदनशील ठिकाणी बियर बार सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे। या बियर बारसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ग्रामपंचायत, पोलीस ठाणे व स्थानिक घटकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या। त्यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जोरदार आक्षेप नोंदवण्यात आला होता। तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडूनही परवाना न देण्याबाबत सूचना करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। तरी देखील परवाना मंजूर झाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी संगनमत करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला असून ग्रामस्थांच्या हरकतीकडे दुर्लक्ष करून तसेच आवश्यक प्रक्रिया न पाळता घाईघाईत कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। ग्रामसेवकांच्या काही कागदपत्रांवर खोट्या सह्या करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। यासोबतच तक्रारदाराला धमक्या देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे। दरम्यान खोट्या सह्यांच्या आरोपांबाबत अद्याप ठोस व अधिकृत पुरावे समोर आलेले नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे। तसेच संबंधित ग्रामसेवक याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात व आरोपांना ते कशा प्रकारे उत्तर देतात याकडे ग्रामस्थांसह प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे। या संपूर्ण प्रकरणाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे। नमस्कार, माझे नाव विवेक दर्याप्पा चौगले, राहणार बेळंकी। आमच्या गावामध्ये वारंवार आम्ही अवैध धंद्याविषयी आवाज उठवत होतो आणि आम्ही ग्रामपंचायतीमध्ये असा ठराव घेतला होता की 100 लोकांनी असं सांगितलं होतं की ग्रामपंचायतीमध्ये इथून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही अवैध धंद्यासाठी परवानगी द्यायची नाही, असा ग्रामपंचायतीचा ठराव झाला होता। पण असे निदर्शनास आले की आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये आत्ता लेटेस्ट एक बिअर बार चालू झालेला आहे। मग आम्ही त्याची चौकशी केली असता आम्हाला असे निदर्शनास आले की त्याच्यामध्ये प्रत्येक परवाने ग्रामपंचायतकडून गेलेले आहेत आणि ग्रामपंचायत ठराव झाला होता की कुठलीही परमिशन द्यायची नाही, असं ग्रामस्थांच्या वतीनं एक ठराव मंजूर केला होता गावामध्ये। गेले आम्ही 3 वर्षे याचा पाठपुरावा करत आहोत, पण असं जे भोगळ कारभार चालू आहे त्याच्यामध्ये असं ग्रामपंचायतीमध्ये विचारले असता ग्रामसेवकांनी असे सांगितले आहे की माझ्या सहीचा गैरवापर केलेला आहे, असे त्यांनी राज्य शुल्क अधिकाऱ्यांच्याकडे ईमेलद्वारे त्यांनी माहिती पण दिलेली आहे की माझ्या सहीचा गैरवापर केलेला आहे परवानगी देण्यासाठी। आणि असे जर अधिकाऱ्यांची सहीचा गैरवापर होत असेल तर प्रशासनाला पण हा प्रश्न पडायला हवा की एखाद्या जर अधिकाऱ्याचं जर असं विदाऊट त्यांच्या इन्फॉर्मेशन न घेता स्टाम्प आणि सिग्नेचर घेऊन जर त्यांच्या सहीचा वापर असं परवानगीसाठी करत असतील तर ही फार वाईट गोष्ट आहे आणि ह्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। आणि एवढंच आम्हाला सांगणं आहे की आम्ही बाकी लेवलला सगळे जिल्हाधिकारी कार्यालय असू दे, मिरज ग्रामीण असू दे, सगळ्या ठिकाणी आम्ही लेखी स्वरूपात एक अर्ज सादर करणार आहोत। यांच्यावर योग्य ती कारवाई करावी हीच एवढी अपेक्षा आहे।